सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। तर चला ताईचा व्हिडिओ बघायचा आहे म्हणजे पुढचे 5 मिनिटं चेहऱ्यावर स्माइल ही तुमच्या पाहिजेच आहे। तर चला नेहमीसारखी एक स्माइल द्या, ती पण कोलगेट, आणि ती स्माइल आपल्याला द्यायची आहे कमेंट बॉक्स मध्ये। बघूया कोण कोण कोलगेट स्माइल समजतंय आणि कोलगेट स्माइल मला देत आहे। तर चला आज मी मस्तपैकी तुमच्यासाठी विषय घेऊन आली आहे, तो म्हणजे शुक्र ग्रह मजबूत असेल तर। आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे की शुक्र ग्रह जर मजबूत नसेल तर आपली गरिबी आपला पिच्छा सोडत नाही। शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी काय काय करायचं हेही माहित झालेलं आहे, पण आपण विसरतो आणि परत परत तेच प्रश्न करतो। ताई आमची अशी परिस्थिती आहे, तर आमच्या कुंडलीमध्ये काय झालंय? आपली कुंडली आपण बघा, जिथं हे प्रकार होत असतात तिथं शुक्र खराब झाला असतो आणि शुक्र मजबूत करण्यासाठी काय करायचं हे 5 मिनिटात आपण बघणार आहोत। पण त्याआधी ज्यांच्या कुणाच्या काही ऑफरच्या वस्तू राहिल्या, ज्यांना नवीन वस्तू घ्यायच्यात, त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करा। बॉटलचे दर वाढणार आहेत, क्रिस्टलचे दर वाढणार आहेत, 520च्या राजाचे दर वाढणार आहेत, ब्रेसलेटचे दर वाढणार आहेत। तर लवकर लवकर बुकिंग करून ठेवा। 31 डिसेंबर पर्यंतच्या बुकिंगला पण मी त्याच दरामध्ये देईल। जर तुम्हाला करता येत असेल तर 31 डिसेंबर नंतर मात्र 1 जानेवारीला जे काही क्रिस्टल राजामध्ये क्रिस्टलचे दर पडतील त्याप्रमाणे मला दर कमी जास्त करावे लागतील। तर चला आता जे काही असेल वरती मी 1 वाजता ऑनलाईन येत आहे, तिथं माझ्याशी चर्चा करा। जे राहिलं असेल ते सांगा। कुबेर बॉक्स ज्यांचे राहिले त्यांनी पण सांगा, म्हणजे मी त्यांनाही बॉक्स पाठवायला सुरुवात केलेली आहे। तर चला येऊया आपल्या शुक्र ग्रहावर। चेहऱ्यावर आपल्या स्माइल आहे, तर चला बघूया आपण शुक्र ग्रह काय म्हणतो ते। तर स्त्री असो अथवा पुरुष असो, कुणीही असो, ज्याला अस्वच्छ राहायला आवडतं, ज्याच्या दाताचा वास येतो, ज्याच्या अंगाचा वास येतो, जो घामट्ट कळकट्ट मळकट्ट बिना आंघोळीचा राहतात, स्त्री असो पुरुष असो लहान मुलं असो कुणी असो, तिथं त्यांचा शुक्र खराब होतो। कारण शुक्राला हे पसंत नाहीये। शुक्राला काय पसंत आहे? स्वच्छता, वास, हे शुक्राला पसंत आहे। म्हणून तुम्ही घरात असा, नोकरी करत असा, अगर कुठेही असा, आपल्या शरीराचा घामाचा वास येणार नाही। आपण घरात असू तरी एकदम मस्तपैकी स्वच्छपैकी राहू। रोज कोणता ना कोणता सेंट अंगावर पाहिजे, रोजच्या रोज आंघोळ झाली पाहिजे, आपले कपडे स्वच्छ पाहिजेत। हा सगळ्यात साधा आणि सोपा उपाय आहे शुक्र मजबूत करण्यासाठी। आपण चुका इथंच करत असतो। जे दिवसभर नाईट सूटवर राहतात, जे दिवसभर वरमोड्यावर राहतात, त्यांच्यावर शुक्र कधीही प्रसन्न होणार नाही। तुम्ही कितीही कष्ट करा, तुम्हाला कमी हे पडणार, कारण तुमचं प्रेझेंटेबल राहणं हे शुक्राला जास्त पसंत आहे। कष्ट कर्म यापेक्षा पण शुक्राला काय पसंत आहे? तुम्ही किती हसत खेळत राहता, तुम्ही किती स्वच्छ राहता, तुम्ही किती आकर्षक दिसता, या सगळ्या गोष्टी शुक्राला पसंत आहेत। मग आपण यातल्या कोणत्या चुका करतो ते बघा। आपला वास येतो का? आपल्या घामाचा वास येतो का? आपल्या केसाचा वास येतो का? आपल्या दाताचा वास येतो का? हे सगळ्यात पहिल्यांदा बघा। हे जर तुम्ही बदललात तर गरिबी दूर व्हायला तुम्हाला कोणत्याही उपायाची गरज नाही। त्याआधीच गरिबी दूर व्हायला सुरुवात होईल, कारण तुमचा शुक्र मजबूत होईल। त्यापेक्षा सुद्धा आता हे सगळं जर जे जण करतायत, पण त्यापेक्षा जर आपल्याला आपला शुक्र मजबूत करून घ्यायचा असेल तर शुक्राचे छोटे छोटे उपाय तर मी कायमच तुम्हाला सांगत असते, पण सगळ्यात पॉवरफुल आहे तो शुक्र मजबूत करून घेण्यासाठी, तो म्हणजे शुक्रमणी आणि ब्रेसलेट, कोणतं? स्फटिकचं। या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत। तिसरी गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे जर सगळ्या चांदी सारख्या वस्तू, पांढऱ्या वस्तू, चंद्र शुक्र ह्याच्या कारक असतात, तर गोष्ट ही आहे की कापूर ऑइल, जर कापराचं इसेन्शियल ऑइल जर 1 थेंब, फक्त 1 थेंब आपण रोज आंघोळीच्या पाण्यात घेतलं, तुम्ही आजपर्यंत ऐकलं असेल गुलाब पाणी घ्या, गुलाब जल घ्या, गुलाब काय घ्या, ते पण ठीक आहे, पण हा पॉवरफुल उपाय आहे। जर कापराच्या ऑइलचा 1 थेंब तुम्ही जर आंघोळीच्या पाण्यात रोज घेतलात तर तुम्ही फ्रेश राहाल। त्याचबरोबर तुमचा शुक्र आणि चंद्र दोन्ही मजबूत व्हायला मदत होते।
त्यामुळं या गोष्टीकडे थोडंसं लक्ष द्या. ज्यांना कापूर ऑइल घेणं परवडत नसेल किंवा घ्यायचं नसेल त्यांनी कापराची पावडर तरी थोडीशी, एक चिमटभर भीमसेनी कापराची थोडीशी पावडर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घालत जा, म्हणजे आपला शुक्र मजबूत व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे प्रोटेक्शन सॉल्ट सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घेत जा, म्हणजे आपला ओरा क्लीन होतो. त्याचबरोबर नवीन एक मी प्रोटेक्शन सॉल्ट तुमच्यासाठी आणत आहे, जे रोज आंघोळीच्या पाण्यात घ्यायचंय, म्हणजे कायमस्वरूपी आपला ओरा क्लीन राहील. कुणी आपल्यावर नजर, बाधा, जादू, टोणा, करणी, बाणामती असले प्रकार आपल्यापर्यंत पोहोचणार नाहीत. आपले सेवनचक्र ऍक्टिव्हेट राहतील आणि आपला ओरा क्लीन राहील. त्यासाठी सुद्धा लवकर तुमच्यासाठी येणार आहे. पण आता महत्व आहे ते शुक्रमणीचं. अजून कोणी शुक्रमणी घेतलेला नाहीये, कोण शुक्रमणी वापरत नाही, तर याला ना राशीचं बंधन आहे ना कशाचं बंधन आहे. या दोन गोष्टी तुमच्याकडं पाहिजेतच पाहिजेत. कमीत कमी मी म्हणते ब्रेसलेट जाऊ दे, पण शुक्रमणी हा तुमच्याकडं पाहिजेच पाहिजे. द मोस्ट आहे. शुक्रमणी कसा तयार होतो, हा माशाच्या पोटात, प्रत्येक माशाच्या पोटात नसतो, तर काही विशिष्ट पद्धतीच्या माशाच्या पोटांमध्ये हा मणी तयार होतो आणि ते माशांच्या मार्फत, म्हणजे समुद्री माशांच्या मार्फत हा मणी काढला जातो. म्हणजे हा युनिव्हर्सनं दिलेला मणी आहे आपल्याला. याचे आकार लहान मोठे असू शकतात. हे एक पोटातला पदार्थ आहे. हा कुठला क्रिस्टल नाहीये की तो तुटूच शकत नाही, फुटूच शकत नाही. हा तुटू शकतो. याचा तुकडा पडला तरी त्याचा कोणत्याही प्रकारचा वाईट परिणाम होत नाही. तुमच्या चांदीच्या चेनमध्ये घालावं, नाही तर लाल पिवळ्या दोऱ्यामध्ये हे घालावं, नाही तर जवळ पर्समध्ये बाळगावं, नाही तर तुम्ही सोनाराकडनं ह्याची अंगठी सुद्धा करून घेऊ शकता. अंगठी आपल्याकडे नसती, हा सर्टिफिकेटचा फक्त शुक्रमणी मी तुम्हाला देऊ शकते. लक्षात आलं तुमच्या की शुक्र ग्रह हा आपल्यासाठी किती मजबूत आहे. जर आपण शुक्रमणी किंवा हे ब्रेसलेट वापरलं किंवा आपण या ऑइलला आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये एक थेंब वापरायला सुरुवात केली तर आपल्याकडं पैशाचा फ्लो वाढतो. व्यापारी लोक, विशेषतः तो भाजीवाला व्यापारी असू दे, रिक्षावाला असू दे, नाही तर अजून कोणी असू दे, व्यापारी वर्गाला सुद्धा शुक्र आपला मजबूत असणं अतिशय महत्वाचं आहे. तर रोज पैसा यायला सुरुवात होते, पैसा दिवसेंदिवस वाढायला सुरुवात होते. त्याचबरोबर शरीर सुंदर व्हायला सुरुवात होते, निरोगी राहायला सुरुवात होते. त्याचबरोबर पती पत्नी, प्रियकर प्रियसी यांच्यामधलं प्रेम वाढायला सुरुवात होते. प्रेम चरण सीमेपर्यंत त्यांच्या जायला सुरुवात होते. लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. तुमचा कोणताही बिझनेस असो, जर तो बोलायचा बिझनेस तुमचा असला की तुम्ही या वस्तूचं त्यांना पटवून देत असाल आणि ते त्यांना पटत नसेल तर तुमचा शुक्र कुठंतरी कमजोर आहे. तिथं तुम्हाला या 3 पैकी कशाचा तरी उपयोग केला पाहिजे. मग तुम्ही शेअर मार्केटमध्ये असू दे, अगर कशातही असू दे, अगदी मी म्हणते ब्युटी पार्लरमध्ये असू दे, तुम्हाला पटवून दिलं पाहिजे की तुम्ही आयब्रो केल्या तर, तुम्ही फेशियल केलं तर, तुम्ही हे केलं तर, तुम्ही ते केलं तर कशा दिसाल. हे पटवून देणं ज्याला म्हणतात ना, तिथं शुक्र मजबूत लागतो. त्यावेळी माणसं आपल्या बोलण्यावर आकर्षित होतात. तर या सगळ्या गोष्टी येणं होतात. त्याचप्रमाणे हे जर आपण कायमस्वरूपी वापरत राहिलो तर आज न्यू मॅरिड जी आहेत त्यांची मुलं सुद्धा हुशार जन्माला येतात. जर आई 9 महिने जर कापराचं ऑइल आंघोळीमध्ये घेत असेल, शुक्रमणी किंवा ब्रेसलेट जवळ वापरत असेल आणि जर गर्भसंस्कार करत असेल तर त्या आई वडिलांची मुलं सुद्धा आकर्षित, हुशार, विद्वान, सुंदर व्हायला मदत होते. त्याचप्रमाणे सुख, शांती, प्रेम, समृद्धी जे घरात आपल्याला हवं आहे या सगळ्या गोष्टी वाढीस लागायला सुरुवात होते. एवढा शुक्र ग्रह हा महत्वाचा आहे. त्याचप्रमाणे मी चांदीच्या अंगठीचा सुद्धा दिवाळीत उपाय सांगितला होता. तर शुक्र ग्रह हा तितकाच महत्वाचा आहे. शुक्र पर्वत आपल्या हाताचा स्वच्छ आणि मऊ ठेवणं हे गरजेचं आहे. तुम्ही भांडी घासता, तुम्ही धुणं धुता, त्यानंतर ह्याला थोडंसं बदाम तेलानं, थोडंशा गुलाबाच्या अत्तरनं, कशानं ना कशानं ह्याला मॉलिश करणं गरजेचं आहे. तर आपल्याला आपला शुक्र पर्वत मजबूत राहतो, शुक्र ग्रह मजबूत राहतो. आणि सगळ्यात महत्वाचं आहे या 3 गोष्टी, आणि त्यापेक्षाही महत्वाचं आहे शारीरिक स्वच्छता.
लक्षात घ्या, हे सगळी कारक कुणाची आहेत? शनीची आहेत. पण आपल्याला शनी मागं लागला तर काय होतं? म्हणून शुक्र मजबूत असेल तरच लाईफ आपली सुंदर बनते, किंवा आपल्याला श्रीमंत होण्याकडं, लक्झरी लाईफ जगण्याकडं आपला कल वाढत जातो, किंवा त्याकडे आपलं ग्रह बलवत्तर होत राहतात. त्याचबरोबर आपण वापरू शकतो नवग्रह चौकी, त्याचबरोबर आपण बोलू शकतो रोज नवग्रह मंत्र, त्याचबरोबर आपण बोलू शकतो रोज शुक्राचा मंत्र. तर या सगळ्या गोष्टीमुळं आपल्याला लक्झरी लाईफ जगायला जास्तीत जास्त मदत होते. तर या चुका कोण कोण करत होतो? गृहिणी महिला, शेतात जाणाऱ्या महिला, कुणीही असो, मुलांना शाळेत सोडत जाणाऱ्या महिला, घरात राहणारे पुरुष, अजून कुठं राहणारे पुरुष, सगळ्यांना सरसकट हे सांगणं आहे. स्त्रियांनी दिवसभर नाईट गाऊनवर राहू नका. दिवसातले 5-6 तास तरी प्रेझेंटेबल राहा. तुम्ही ड्रेस घालताय, तुम्ही साडी नेसताय, तुम्ही काय करताय याला महत्व नाही. काय जे घालत असाल ते स्वच्छ सुंदर आवरून एक 4-5 तास तरी दिवसातले घालवा. मग गाऊनवर दिवसभर ओढण्या घेऊन फिरा. राग येईल, पण हे सत्य आहे. तिथं तुम्ही तुमचाही शुक्र हे करताय, कमी करताय, आणि आपल्या पतीचा पण करताय. का तर आपला श्रृंगार हा आपल्या पतीसाठी असतो, आणि त्यामुळं पतीचा पण शुक्र ग्रह मजबूत होतो. तर हे प्रकार माणसं सुद्धा टी शर्ट बरमुड्यावर ऑनलाईन काम करताय ना, प्रेझेंटेबल राहा. प्रेझेंटेबल राहा आणि काम करा. ऑनलाईन काम करतोय म्हणून कसंही बसलं, कसंही आवरलं, गबाळ बिन आंघोळीचं लागलं टेंग करायला नाही. तिथं तुमच्या कामावर तुमचं इम्प्रेशन पडणार नाही. काम तुमचं गोत्यात जाईल. पैसा जो तुम्हाला हवाय तो मिळणार नाही. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करा. या सगळ्या गोष्टी एक राऊंड आहेत. स्वच्छ राहण्यापासून ते शुक्रमणी वापरण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी जे करेल त्याचे शुक्र ग्रह मजबूत व्हायला सुरुवात होईल. आणि आता सगळ्यांना माहित झालेलं आहे की शुक्र ग्रह मजबूत असेल तरच आपण लक्झरी लाईफ कडे जाऊ शकतो. त्याचबरोबर गरज आहे आपल्याला ते आपले चांगले कर्म आणि भरपूर सारे कष्ट. त्याचबरोबर एक अजून छोटासा उपाय, हे ज्यांना कुणाला जमत नाही त्यांच्यासाठी, तुरटीची पावडर. तुरटी घरी आणा, मिक्सर मध्ये बारीक करा किंवा खलबत्त्यात बारीक करा, आणि रोज एकदा शक्यतो झोपताना तुरटीचं मंजन, म्हणजे तुरटीनं दात घासा. भले ब्रशवर घ्या नाहीतर बोटानं घासा, पण झोपताना जर तुम्ही थोडशा तुरटीमध्ये तुम्हाला जर त्याचं हे वाटत असेल की बाबा कधी कधी तोंड येऊ शकतं काय, तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घाला, थोडासा कापूर घाला. या पांढऱ्या गोष्टी घालून जर झोपताना 1 सेकंदभर जरी आपण आपल्या दाताला तुरटी लावली, फिटकरी लावली, तर आपला शुक्र मजबूत व्हायला मदत होतो. तुम्हाला ह्याच्यातनं कळणार नाही की या ग्रहामुळे काय होतं किंवा तुरटीमुळे शुक्र कसा मजबूत होतो. पण ज्यांचा विश्वास असेल, ज्यांची गरिबीच हटत नसेल, त्यांनी प्लीज हा उपाय छोटासा करून बघा. बरं, बाकी यातलं तुम्हाला काही घ्यायचं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती 1 ते 4 मी ऑनलाईन असते, त्यावेळी या, माझ्याशी चर्चा करा, बोला. श्रद्धा आणि सबुरी दोन्ही महत्वाचं आहे, कारण ताईकडे रोजचे जर 70,000 मेसेज येत असले तर ताई कुठं कुठं पुरणार आहे याचाही विचार करा. युनिव्हर्सवर विश्वास ठेवा, युनिव्हर्सच्या रेमेडी करा, युनिव्हर्सला रोज सांगा. ताईसा खूप महिला आहेत आपल्याकडे अशा की त्या 4-4 दिवस रेमेडी करतायत तेजपत्त्याची, की ताईनं आमचा मेसेज बघावा. त्यामुळे कुणीही रागवू नका, प्रत्येकापाशी ताई पोहोचणार आहे. ताई एक आहे, तुम्ही 2 लाख आहात, याचा विचार करा. पोहोचणार आहे तुमच्यापर्यंत, मी येणार आहे. बरं, मी पहिल्यासारखी 1 ते 6 ऑनलाईन राहत नाहीये, का तर त्याचा माझ्या तब्येतीवर परिणाम होतोय. त्यामुळे मला थोडासा वेळ इकडे तिकडे पण हवा आहे, म्हणून मी तितका वेळ ऑनलाईन येत नाहीये सध्या. परत येऊया आपण 8-15 दिवसानं, माझी थोडीशी तब्येत ठीक झाली की आपण पुन्हा येऊया, पुन्हा 6 वाजेपर्यंत किंवा पुन्हा रात्री 1 तास. त्यात माझे क्लासेस चालू आहेत, म्हणजे सगळं मला जुळत नाहीये, म्हणून मी 4 पर्यंतच ऑनलाईन सध्या येत आहे. तर कुणी रागवू नका, मी तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये म्हणून. मी जरूर तुमच्यापर्यंत पोहोचील. तुम्ही प्रयत्न करत राहा, हाय करून नंबर वरती घेत राहा, मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचील. तर चला, आजचा हा व्हिडिओ इथंच पास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय. पण कोणाच्या चेहऱ्यावरची जर स्माइल गेली असेल व्हिडिओ बघताना तर परत एकदा स्माइल द्या आणि टाटा बाय बाय करा.